आपला गणी असं नाही. ऐका महाराज म्हणतात, हे देवा मला काही देऊ नकोस, मला तुझी चरण सेवा घडली पाहिजे. नामा अजून काय पाहिजे का? त्यावेळी सांगितलं काही देऊ नको. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. पंढरीचं वास्तव्य मागण्याचं कारण एकच आहे, त्या ठिकाणी संतांची भेटी होती. त्यासाठी नामदेवराय म्हणतात, वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासांचा जन्म हो का भलते याती. नामदेवरायांनी सांगितलं, कोणत्या पण जातीमध्ये जन्माला घाल, पण तुझी हरिभक्ती माझी या कानावर पडली पाहिजे. तुझी हरिभक्ती हो मला कधी चुकली नाही पाहिजे. देवा जन्म हो का भलते याती, कधी न चुको हरिभक्ती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, नामा म्हणे कमळापती. हे कमळापती, तुझ्या चरणी मी विनंती करतो, या जर सगळ्या गोष्टी देणार असतील, कुठल्या? चरण सेवा, पंढरीचा वास, संतांचा संग, या जर गोष्टी तुला जर मान्य असतील तर इच्छी द्यावा पुढे कोणती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नित्यनेमानं काही नियम आहेत, काही दंडक आहेत. त्या दंडकांना मला चाललं पाहिजे. पारायण सोहळ्यामध्ये 3 दिवस खूप महत्वाचे असतात. एक पहिला जागर आणि काल. या 3 दिवसात इतर कुठल्या गप्पा मारायच्या. पहिल्या दिवशी देवाचं नाम किंवा देवाच्या रूपाचं वर्णन करायचं. जागरा दिवशी देवाकडे मागणी मागायची. आणि आज आपण मागणी मागितल्यानंतर उद्या काल्याच्या रूपात आपल्याला प्रसाद दिला जातो. म्हणून वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार नियमानुसार मी मागणी राबवली. खरं म्हटलं तर वारकरी संप्रदाय हा सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय. म्हणून काही नियम आहेत जे संप्रदायाने बांधून दिलेले, त्या नियमांचं पालन करणं वारकरी संप्रदायाला गरजेचं आहे. खरं म्हटलं तर ऐका, वारकरी संप्रदाय किती नियमात आहे. जसा आपला देह 5 तत्वामध्ये बांधला गेलेला आहे, वाचू नका. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. तसा वारकरी संप्रदाय 5 तत्वात बांधला. ही मुख्य 5 तत्व नेमकी आहेत तरी कुठली? 1 नंबरला देव, संत, तीर्थ, ग्रंथ आणि साधक. बघा, वारकरी संप्रदायाचा देव आहे तरी कोण? रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल भरमा. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकठावरी ते ओनिया. राजसुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया. सावळे प्रब्रह्म आवडे या जीवा म्हणी मन राणेवा घर केलं. कसा आहे होतो? पंढरीचा देव बहुत सुंदर येतो भगवान परमात्मा. समचरण सरोजम शांत नीलांबुदाभम, जगन निहित प्राणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैव धवल संकटलम चिंतयामि. महायोग पीठे किंवा भीमा तीर निवासाय पंढरपूर वासिनी, पांडुरंगा प्रकाशाय विठ्ठलाय नमस्ते. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत कोण असेल तर पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा आपला देव आहे. वारकरी संप्रदायाचा देव कळला. संत कोणते कोणते संत आहेत? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपाट, मुक्ताबाई, चांगबोला, शेख मोहम्मद, हे कमी कर, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, सेनानाबी, जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, सखूबाई, एकनाथ महाराज, तुकोबाराय, नामदेवराय, अनेक संत या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. सांगताय मला एकदा? अरे बाबा असलं सांगितले आम्हाला घरी जायची वेळ. हो सांगू. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, चांगबोला, शेख मोहम्मद, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, सेनानावी, जनाबाई, मीराबाई,
बहिणाबाई, सखूबाई, एकनाथ महाराज, तुकोबराय, नामदेवराय, निळोबराय, कितीतरी संत या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. वारकरी संप्रदाय